ठकसेन आरगडे नावाचा, हा आरगडे माळा आहे, ठकसेन आरगडे नावाचा एक आरोपी आहे. त्याच्या इथं हे त्याचं घर आहे आणि आजूबाजूला तुरळक अशी वस्ती आहे, लांब लांब घरं आहेत. आणि हा जो व्यक्ती आहे स्वतःच्या वाहनानं इकडून तिकडून काही दूध कलेक्शन शेतकऱ्यांकडून कलेक्ट करायचा आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर तो जो ठकसेना आरगडे आहे या ठिकाणी तो नकली दूध तयार करायचा. हे दूध कशासाठी वापरलं जायचं ओरिजिनल, कारण की त्याला थोडंसं हे पण आलं पाहिजे, समजलं पाहिजे थोडंफार दूध याचं दही बनते किंवा काय होते. तर त्यासाठी थोडं दुधाची गरज होती आणि मग असं इकडून तिकडून लोकांच्या घरी जाऊन कलेक्शन करायचं, त्यांना जास्त आम्ही द्यायचं. ह्या गावामध्ये 2-3 अशा इतक्या मोठ्या डेअऱ्या आहेत, तरी देखील लोक याला दूध देत होती. म्हणजे याचा अर्थ हा त्यांना जास्तच रेट देत होता. आणि ज्यावेळी ही जी कारवाई झाली एफ-डी-एने आणि एल-सी-बीने, तर सगळ्यात मोठा जो साठा सापडला होता नकली दुधाचा, तर याच ठिकाणी सापडला होता. तब्बल 1,500 लिटर दूध, नकली दूध या ठिकाणी आढळलं होतं. हे जे मका दिसते या ठिकाणी ते सगळं दूध डिस्ट्रॉय करण्यात आलं, नकली दूध. तर आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक मोठा गोठा या ठिकाणी ह्या आरगडेचा दिसतोय आणि पोलीस गाडी देखील आलेली आहे आणि पोलीस काहीतरी चौकशी करतायत, तपास करतायत. आणि बहुतेक ह्या व्यक्तीला बैलगाड्याचा शौक असल्याचं दिसतंय, कारण की घोडे आहे आणि शर्यतीचे बैल देखील आहेत. आणि मला तर इथं सगळे बैलच दिसत आहेत, गायी वगैरे फक्त कमी गाया दिसत आहेत त्या परिसरामध्ये. तर काय आता पोलीस पंचनामा करतायत की आरोपीला इकडं आणून चौकशी करतायत ते थोड्याच वेळात कळेल. बहुतेक आरोपीला या घटनास्थळी आणण्यात येत असावं. तर आता हे जे आरगडेंचा गोठा आहे ह्याच्यामध्ये 1 2 3 4 4 5 5च जर्सी गाई आहे आणि दूध कलेक्शन मात्र हजारो लिटर होतं. ते कसं होतं तुम्ही जर पाहिलं तर हे बघा, इकडं पशुखाद्याच्या गोणी ठेवलेल्या आहेत आणि याच घरामध्ये आतमध्ये हा जो आरगडे आहे नकली दूध तयार करत होता असा संशय एफ-डी-एला आहे आणि त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता पोलीस पथकं देखील या ठिकाणी आलेली आहे आणि चौकशी सुरू आहे. एल-सी-बीचे ए-पी-आय जे असतील, महादेव शेलार किंवा त्यांची सगळी टीम या ठिकाणी आहेत. ग्रामस्थ देखील या ठिकाणी जमलेले. का ठकसेन आरगडे जे आहेत तर त्यांना या ठिकाणी आरोपींना आणण्यात येतं आहे आणि या ठिकाणी तपासणी होणार आहे. पाठीमागं जे पडवी दिसते आहे तुम्हाला, तुम्ही जर झूम करून दाखवा, त्या ठिकाणी मोटर दिसते आहे आणि ते मोटरला STP जसं आपण ठिबक सिंचनने खतं वगैरे देतो तशा स्वरूपाचं ते सगळे हे केलेले ॲक्टिव्हिटीज. आणि आतमध्ये जर पडवीमध्ये पाहिलं तर अनेक ड्रम्स दिसतील आपल्याला. बाकीच्या ठिकाणी गेलो तो सेम जशी परिस्थिती तशीच परिस्थिती आहे. बाहेर कॅन्ड येतं तर एक 4-5 फक्त गायी आहेत. आणि हा जो शेतकरी आहे म्हणजे ज्याचा आरोपी आहे तर त्याच्यावर असा आरोप आहे का 4,000 लिटर दररोज दूध विक्री व्हायची. एक पिरसाई म्हणून एक डेअरी आहे याच परिसरातली, तर त्या डेअरीला हे सगळं दूध वगैरे भेसळ नकली दूध जायचं आणि त्याच्याकडून ते दूध कुठं जायचं तो खरं तर पोलीस तपासाचा आणि संशोधनाचा विषय आहे. तर आपण जर पाहिलं तिकडं तर हे केल्याच्या नंतर संबंधित जो काय आरोपी आहे त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी आणलेलं आहे. अधिक तपास इथं चालू आहे. इथं एल-सी-बीची टीम देखील आहे. बहुतेक इथं CCTV फुटेज वगैरे मिळतं आहे का याची देखील चौकशी सुरू आहे. पण असं आम्हाला कळलं का CCTV आहेत परंतु ते कुठंतरी गायब केले किंवा त्याचं काय डेटा आहे तो डेटासुद्धा नष्ट केला आहे अशी माहिती कळते. तर आपण जर इथून जर पाहिलं तर हे बघा, फक्त एक 4-5 गायी दिसत आहेत आणि इतकं अवाढव्य दूध, नकली दूध या ठिकाणी बनण्यात येत होतं. हे बघा, हे करा, हे कॅन्ड बघा, तिकडंसुद्धा कनेक्शन काढलं आहे. हे सुद्धा हे ड्रम आहे, जिकडं आपण जातो ना तिकडं हे ड्रम सेम दिसतात. तर ह्या ड्रममध्ये ही सगळी नकली दूध बनवण्यात येते असा संशय आहे. हे बघा, इकडं देखील बरंच काही साहित्य आपल्याला दिसतंय. इकडं जरा केल्याच्या नंतर आपण पाहू शकतोय की आरोपीला या ठिकाणी पोलिसांनी आणलेलं आहे. ठकसेन आरगडे यांना तिकडं दाखवा ना. आणि आता चौकशीसाठी तपास सुरू आहे पोलिसांचा, अत्यंत कसून तपास या ठिकाणी सुरू आहे. ठकसेन आरगडे ह्याच्या घरामध्ये जो काय भेसळ करण्यासाठी, नकली दूध तयार करण्यासाठी जो साठा आहे तो या ठिकाणी जप्त करून ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता, खाली घ्या, ह्याच्यामध्ये जप्त साठा तपशील
हे बघा व्ही पावडर सोनाई ब्रँडचं आहे. रिफाईंड ऑइल हे बघा इथं रिफाईंड ऑइल दिसते आणि ह्या दोरीने वगैरे हे बांधून ठेवलेलं आहे. आणि एक लिक्विड आहे ते 1.5 लिटरचं. हे पामोलिन तेल आणि हे जे काय हे आहे हे रसायन हे सोयाबीन ऑइल रिफाईंड आहे. आणि हे सगळं त्याचं पॅकेट देखील आपण पाहतोय. आणि इकडं सुद्धा एक बॉटलमध्ये आहे ही जी व्ही पावडर आहे, जी काय प्रोटीन व्हावा किंवा काय त्याला लॅक्टो एसने बसावा ह्यासाठी हे साठा हा जप्त करण्यात आलेला आहे. आणि 4-5 गाय आहेत आणि कलेक्शन आहे ते ह्याचं आहे 4,000 लिटर. तर 4 गायींपासून 4,000 लिटर कसं तयार होतं, तर त्याचं म्हणणं आहे का मी तर इकडून तिकडून हे दूध गोळा करतो आणि त्याने ह्याचं जय श्रीराम डेअरी असं ह्याचं नाव दिलेलं आहे. म्हणजे याचं सगळं बिलं वगैरे काढण्यासाठी जय श्रीराम डेअरी अशा स्वरूपाचं हे केलं आहे. आणि इथं तर काही दिसत नाही, साधी पडवी आहे. आणि आता LCBची टीम सखोल अशी चौकशी चालू आहे. आरोपीला या ठिकाणी आणण्यात आलं होतं, पण सदर आरोपी इथं हा विषय असा झाला की या ठिकाणी CCTV होते आणि ज्यावेळी ही कारवाई झाली त्यानंतर हे CCTVचे DVR जे असतील ते गायब करण्यात आलेले आहे. म्हणजे याच्यामध्ये याचे जे काय अन्य साथीदार आहेत त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी या ठिकाणी हे जे आले आणि यांनी ते जे CCTV होते त्याचा DVR होता तो गायब केलेला आहे. तर आता त्या आरोपीला पोलीस तीच विचारणा करत आहे की हे कुणी कसं काय हे केले किंवा घरच्यांना विचारतात, परंतु घरचे लोक म्हणतात एक दोघं जण आले होते आणि ते DVR घेऊन गेले. मग हे दोघं जण कसे काय आले, कोण आले याची कोणती माहिती ही लोक देत नाही आहे. आणि पोलिसांपुढे ही खरं तर डोकेदुखी हे केलेली आहे. तर तुम्ही बघा एक 4-5 गायांपासून 4,000 लिटर दूध तयार व्हायचं दररोज 4,000 लिटर जायचं. पीरसाई नावाची डेअरी आहे, त्या डेअरीमध्ये जायचं आणि त्या डेअरीवरून कुठं ते जायचं, कात्रज संघाला जायचं का दुसऱ्या एका ब्रँडेड संघाला जायचं तिथल्या, तो खरं तर शोधाचा विषय. आता पोलीस सखोल चौकशी सुरू आहे आणि पोलीस आरोपीला घेऊन जात आहेत. आता हे पहा, आता याच्यामध्ये पुरावा नष्ट करण्याचं सुद्धा प्रकरण घडलं आहे. त्यामुळं आता काय होतं आहे पुढं, आणखी आरोपी वाढत आहेत का हे देखील पाहणं आहे. आता विषय असं आहे का हा जो व्यक्ती आहे एकदम याच्याकडं आलिशान गाड्या वगैरे सगळ्या खरेदी केलेल्या आहेत, परंतु ही कारवाई झाल्याच्यानंतर बऱ्याचशा गाड्या या ठिकाणावरून गायब करण्यात आलेल्या आहेत. तर हे पाहू शकता. आणि या व्यक्तीला बैलगाड्या शर्यतीचा नाद आहे आणि 4-5 गाया 4,000 संकलन आणि सांगतात काय बाहेरून दूध आणतो. ते कुणाकडून दूध आणतात हा खरा शोधाचा तपास आहे. खरं हे यातून स्पष्ट होते. आता हे जर डेअरी फार्म असता तर कसं असता, फक्त कागदपत्री म्हणजे हे नेक्सस इतकं आहे का कशा पद्धतीने एकमेकांना वगैरे हे करायचं, कायद्यातून कसं सुटायचं याचं पूर्ण ज्ञान या ठिकाणी दिलं असल्याचं आपल्याला लक्षात येतं आहे. आणि याच्याकडं मगाशी मी चुकून 1,500 लिटर दूध म्हटलो का, जो 2,700 काहीतरी लिटर दूध साठा जो नकली होता तो या ठिकाणी कारवाई करून हे नष्ट करण्यात आलेला आहे. आता LCBची टीम त्या आरोपीला घेऊन इतरत्र जात आहे. ते CCTV फुटेज किंवा तुझा DVR कुणी गायब केला याचा शोध घेण्याचं आव्हान आता पोलिसांच्या समोर आहे. तर समांतर तपास मंचर पोलीस आणि LCB करतायत.